भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? एक दिवस बाकी आहे अर्ज भरण्यासाठी, मात्र अद्यापही युतीची घोषणा नाही. युती होईल का नाही होईल? युतीच्या संदर्भामध्ये पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत व त्या पद्धतीने आम्हीसुद्धा त्या स्थानिक पातळीवरती सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी सामंजस्याचं वातावरण आहे त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी योग्य ती चर्चा करून त्या ठिकाणी युती महायुती याची तयारी करावी व त्या पद्धतीने 17 तारखेला सोमवारी 3 वाजेपर्यंत कुठे कुठे युती झाली, कुठे नाही झाली, कुठे स्वबळावर आहे याची स्पष्ट कल्पना सर्वांना येऊन जाणार आहे. मात्र तुमच्याच महायुतीतले जे शिवसेनेचे आमदार आहेत ते स्वबळाची भाषा करतायत. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. मी यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे, त्यांना युती करायची होती का तोडायची होती हा एक अनाकलनीय प्रश्न आजही सगळ्या मतदारांना आहे. आणि युती अशी भाषणातून कुठे प्रेसमध्ये सांगून होत नसते, त्याची एक प्रोसिजर असते, पद्धत असते. आणि त्यामुळे केवळ बोलायचं मात्र करायचं नाही ही भूमिका त्यामागे दिसते. आणि ते जर स्वबळावरती लढायला तयार असतील तर भाजपनीसुद्धा स्वबळाची पूर्ण तयारी केली आहे. पण एक असंही कळतं की त्यांनी काही उमेदवार घोषित केलेत. आपले काही उमेदवार किंवा नगराध्यक्ष घोषित झाले? त्यांनी उमेदवार घोषित केले याच शब्दामध्ये त्यांना युती करायची होती का नाही, जोपर्यंत युतीची चर्चा फिसकटत नाही, युती तुटल्याचं जाहीर होत नाही, तोपर्यंत कदाचित युतीमधले पक्ष हे आपापले उमेदवार कधी जाहीर करत नसतात. पण ज्यांनी कोणीही तिन्ही पक्षातील नेत्यांनी जर त्यांचे उमेदवार जाहीर केले असतील तर त्यांना इथे युती करायची नाही हा स्पष्ट संकेत प्रत्येकासाठी आहे. भाजपाचं नगराध्यक्ष कोण असणार आहे किंवा तुम्ही किती जागा लढणार, म्हणजे संपूर्ण जागा लढणार? यामध्ये मी आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे की युती महायुती स्वबळ हे सगळं 17 तारखेला 3 वाजेपर्यंत होणार आहे. आम्ही संपूर्ण जागांची तयारी केलेली आहे आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावंही पक्षाकडे पाठवण्यात आलेली आहे. पार्टी सर्वे करून त्यामधून जे नाव सांगेल तो भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार या ठिकाणी राहील. आणि युतीमध्ये महायुतीमध्ये स्वबळावरती जसं जागांचं वाटप होईल त्या पद्धतीने आमच्या पूर्ण तयारी इथे नगरसेवक पदांची आहे. पण शिंदे गटानं तर स्वबळावर तयारी सुरू केली. शिंदे गटाने स्वबळावर तयारी केली आहे तर आमची स्वबळावरची पूर्ण तयारी आहेच. बरं, आता तुम्ही म्हणता की आमची स्वबळाची तयारी सुरू आहे किंवा आहेच. शिंदे गटाची सुद्धा तयारी आहे. समोरून आघाडी झाली आहे काँग्रेस आणि वंचितची, सोबतच त्यांच्या ठाकरे गटसुद्धा आहे. एवढ्या मोठ्या महाविकास आघाडीच्या समोर आपली जी स्वबळाची भाषा आहे किंवा आपण कुठेतरी नगरपालिकेवर आपला झेंडा फडकेल भाजपचा असं वाटतं? निश्चितपणे देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे जगामध्ये भारताला विश्वगुरू बनण्याकडे वाटचाल करीत आहेत, ज्यांच्या नेतृत्वामध्ये व काल परवाच जो बिहारचा सुद्धा निकाल लागला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास या ध्येय धोरणाप्रमाणे भारतातील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सोबत घेऊन जागतिक स्तरावरती भारत विश्वगुरू बनण्याकडे वाटचाल करत असताना जगातल्या 4थ्या क्रमांकाची आज अर्थमहासत्ता बनतो आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री वेगवान व गतिमान सरकार देणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रसुद्धा जी प्रगती करतो आहे यावरती येणाऱ्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जनता विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी बिहारच्या निवडणुकीप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका या भारतीय जनता पक्षाच्या 1 क्रमांक 1च्या राहतील याबद्दल माझा ठाम विश्वास आहे. जिल्ह्यामध्ये किती 11 पैकी किती नगरपालिका आपल्या ताब्यात येतील? अद्यापपर्यंत उमेदवारी अर्ज भरणे बाकी आहे, विड्रॉल बाकी आहे. या सर्व चर्चा प्राप्त परिस्थिती, समोरचे उमेदवार, मागचे उमेदवार, खालचे उमेदवार, वरचे उमेदवार हे सगळं गणित त्या ठिकाणचं पाहून विड्रॉलच्या दिवशी यावरती भाष्य करणं मला असं वाटते संयुक्तिक राहील. नक्कीच. तर हे होते भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराजे शिंदे. कॅमेरामन निले देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.